वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 24 यात्रा मेळे। श्री गुरुदेवाय नमः। श्रोतियाने केला प्रश्न, गावी संप्रदाय असती भिन्न, वेगवेगळे त्यांचे ऐकून देवधर्म उत्सवादी। ते सार्वजनिक उत्सवीही येती, तरी आपणासी वेगळे समजती, आपापली भिन्न मानून संस्कृती चालती सर्व। त्यांचे फड निरनिराळे, साजविती भिन्न देवळे, कोठे प्रतिमा पूजेचे सोहळे, कोणी मूर्ती विरोधक। प्रत्येकांची तीर्थी धाव, ते इतरांसही देती उठाव। इकडे ओस पडले गाव, तरी परवा नाही। या सर्वांची मते वेगळी, भिन्न त्यांची संत मंडळी। एक एकाची करीतो टवाळी, आप आपुल्या गोटात। वेगवेगळ्या शिष्यशाखा, वेगवेगळे गुरु देखा, कोणी ना मिळती एक एका, करीती उत्सव आपुले। खरे खोटे ज्ञान काही, अंधरुड्या शिकविती पाही। गट पडले भिन्न भाविकांचेही, मिरविती द्वाही आपुलाली। हे जोवरी एक न होती, तोवरी संघटनेची फजिती। यासी उपाय करावा कोणे रीती, तेची आम्हा सांगावे। श्रोतियांचा प्रश्न मार्मिक, उत्तर ऐका आवश्यक। गावापासून विश्वापर्यंत देख, जरुरी याची। भिन्न भिन्न झाले गट, वेगवेगळे पडले तट। आकुंचित मते शिकविती रोगट, समाजासी। अंधश्रद्धेस आणून पूर, लोकी रुजविती मिथ्याचार। त्यांच्या उत्सवाचे प्रकार, विचित्रची असती। अपार धनाची धूळधाणी, अनिष्ट प्रथांची पेरणी। फुटीर वृत्ती वाढेल जनी, ऐसी करणी कित्येकांची। कित्येक बुवा वेशधारी, जगती ऐशा गटांवरी। खरे ज्ञान देती स्वार्थ भरी, जनते लागी। ऐसे हे जोवरी चाले, तोवरी गाव भ्रमी बुडाले। सुधारणेच्या मार्गी आले, दरी दर कुठे। यासाठी एकच उपाय, आपण न ठेवावे अलग ठाय। त्यांच्यात जावे मिळून निर्भय, समुदाय साधाया। असो कोणाचा कोणता पंथ, असो कोणीही बुवा महंत। सर्व आपुलेची मानोनी सतत, जावे मिळून सर्वांसी। पंचमोत्सवची आपुले, एर ते तुच्छ मानता चुकले। आपण अलग पडता कसले, साधेल ऐक्य। म्हणून निर्वाळा सांगतो, जेव्हा संत जयंती पुण्य दिन येतो। तेव्हा सगळ्यां मिळून करावा तो, सार्वजनिक स्थानी। मग तो असो कोण्या पंथाचा, वेगळी न ठेवावी वाचा। संत सज्जन सखा विश्वाचा, म्हणून या सर्व पंथांचे उत्सव। ज्यात दिसेल सत्य गौरव, त्यातून विशालतेचे भाव। भरावे लोकी, एकल कोंडे राहू नये। घरीच उत्सव करू नये, सर्वांचे सहकार्य घ्यावे। हेची मर्म संघटनेचे, उत्सवाचा व्हावा परिणाम। म्हणून प्रभावी ठेवावे कार्यक्रम। थोरांचे भाषण भजन उत्तम, करावे तेथे। करिता संतांचा गुण गौरव, सांगू नये चमत्कार लाघव। पाडावा उत्तम वागणुकीचा प्रभाव, समाजावरी। संत ज्ञानेश्वर तुकाराम, नामदेव सावता चोखा अनुपम। एकनाथ दामाजी भागवत उत्तम, वर्णावे लोकी। सज्जन कसाई रविदास सांबार, सेना संताजी गोरा कुंभार। कृष्ण दया वर्णव वामन श्रीधर, संत कवी ही। रामदास तुलसीदास, केशवदास कबीरदास। सुंदरदास विष्णुदास, सुरदासाधी।
शंकराचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य राधा स्वामी बसवाचार्य रमण महर्षी श्री चक्रधर शहादत्त गोरखनाथ गोविंदनाथ दयाळनाथ नरसी मेहता रामतीर्थ श्री समर्थ आडकोजी महात्मा मंसूर महम्मद कुंवर राम शेख फरीद झरतृष्ट आणि गौतम बुद्ध विवेकानंद प्रभावी गुरु गोविंद सिंह नानक देव महाचैतन्य गौरांग देव रामकृष्ण परमहंस देव जैन महावीर स्वामी महात्मा येशू टॉलस्टॉय मार्क सॉक्रेटिस निर्भय महात्मा गांधी राममोहन राय दयानंदादी महाज्ञानी भक्त मीराबाई मुक्ताबाई कान्होपात्रा जनाबाई रंगनायकी बहिणाबाई एनी बेझंट निवेदिता ऐसे जे जे योग्य प्रभावे त्यांचे चरित्र समजावून द्यावे त्यांनी समाज कार्या गौरवे काय दाविले जनतेसी ऐसी यांची पुण्यतिथी आदी करावी सर्वांची प्रार्थना घ्यावी उत्तम वक्त्यांची चरित्रे बोलावी परिणाम होईल त्या शब्दी त्यांची विशालता समजून घ्यावी समान भावना अनुसरवावी समाजानेही तैसीच करावी प्रगती आपली म्हणून संत देहाने भिन्न असती परिध्येय धोरणाने अभिन्न स्थिती साधने जरी नाना दिसती तरी सिद्धांत मती सारिखी ऐसे सांगता अभ्यासे वर्णून भिन्न संप्रदायाचे होईल मिलन होईल बुवाबाजींचे खंडन सर्वतोपरी नाही तरी पंथांचेही पडती गट सहकार्याचा भंगे तट पोट भरू दांभिकांचे पोट चाल तसे तयावरी आपापल्या भाविक जना भुलविती उत्सवादिकी नाना अंधश्रद्धेने होय धिंगाणा ग्राम जीवनाचा म्हणून आणावे मैदानावरी आकुंचित पण सारोनी दुरी मग सत्याची बोले वैखरी सर्वांमुखी मंगल गावी एवोत संत कोणी बोध करवावा प्रार्थनी अथवा सार्वजनिक स्थानी सर्वांसाठी उत्सवादिकी तेथे न सांगवेल भाकड कथा न पाळवेल अनिष्ट प्रथा मार्ग लाभेल आयिता लोका सत्य ज्ञानाचा ज्ञानाची या भूमिकेवरी फारशा भेदाशी न उरे उरी मिळते जुळते बोल बहुपरी निघती सर्वांचे तेने निरसेल भेद कल्पना तात्विकताची कळेल जना पंथबाजींच्या उच्चाटना उपाय हा अमोलिक जेथे लोक समभावनेने बैसले तेथे यथार्थची चर्चा चाले देव संत धर्म ऐक्य साधे भले हळूहळू तेने म्हणून ऐसे वारंवार प्रसंग आणावे गावी सुंदर साधू सज्जन जुळवावे अपार भिन्न भिन्न पंथांचे ऐक्य दृष्टीने संतोत्सव करावे उत्साहे गावोगाव जेणे तीर्थाचा गौरव लाभेल गावा तीर्थी निर्मल साधुवृंद तेथे तत्वचिंतानुवाद जनास होईल तत्वबोध म्हणूनच महत्व तीर्थाचे एरवी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी ऐसीच वदली संतवाणी गरजोनिया तैसे आज मार्गदर्शन जया तीर्थीन होय पूर्ण तेथे धाव घेऊन कोण लाभ या जना यात्रेस जावे तरी सेवेसाठी विचार स्फूर्ती आनाया गाठी तेने गाव करावे उठाउटी यात्रा रूप आपुले परंतु यात्रा करीती चारी धाम लोका मागती न करिता काम यातन घडे पुण्य कर्म वावगा भ्रम अहंकारे गावी उपाशी ठेवून बाळा जावे कासया कुंभमेळा देव गावी थोडा तीर्थी निराळा
ऐसे नाही. परिलोक सती पडाया जाती, पंड्यांदिकांच्या जाळी गुंतती. मेंढरा परी धावोनी मरती, रूढी मागे पंढरी पासोनी 6 कोसावरी. सावता राहिला जन्मभरी, देव मिळविला न करिता वारी. गावीच त्याने जनता जनार्दनाच्या सेवेचे, काम करिता इमाने साचे. गावीच पुण्य पंढरीचे, धाव घेई आपैसे. वसती जेथे ऐसे संत सेवक, ते गावची तीर्थ होय सुरेख. स्फूर्ती घेऊन जाती लोक, कराया गावे भुवैकुंठ. जेथे प्रेम आणि पावित्र्य, त्यासीच नाम तीर्थक्षेत्र. कासया जावे गोंधळ विचित्र, बघाया तीर्थी गावचे सार्वजनिक स्थान. तेची समजावे तीर्थ महान, तेथेची लागावे तन मन धन दान शुरांचे. तीर्थी कोणी खर्च न करावा, आधी गाव मार्ग सुधारावा. तरीच तीर्थाचा पुण्य ठेवा, गावी मिळेल सेवेने. वाचवून ग्राम संपत्ती, गावाची पवित्र घडवावी मूर्ती. मग्न जाताही क्षेत्री तीर्थी, पुण्य लाभे ग्रामद्वारे. सप्ताह ऐक्य यज्ञ उत्सव, यासाठी वर्गणी होते ती सर्व. काही वर्षे सुधाराया गाव, याच कामे लावावी. जयंती असो वा पुण्यतिथी, सप्ताह असो वा हवने पंगती. पहावी गावाची राष्ट्राची स्थिती, तैसीच करावे पुण्यकर्म. सर्व पंथीयांनी मिळावे, सर्वांच्या हिताचे कार्य उभारावे. हेकटपणे भरी न भरावे, भलती यांची नाही तरी महानुभाव पळे राणी. देवी भक्त सज्ज होती बलिदानी, कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनी. एकल कोंडे कोणी वर्गणी गोळा करून, देवीसी देती पशूंची दावण. परिरोग न जाती ग्राम सफाई विण, ऐसे उत्सव केलियाने. कोणी गावच्या यात्रे माझी, नाना अनिष्ट कामकाजी. पैसा उधळोनी पेरती समाजी, जहरची जैसे. त्यासाठी करावी यात्रा कमेटी, यात्रा मेळा उत्सव पर्वणी हाटी. करावया सुधारणा उठाउठी, राष्ट्रीयतेच्या. ग्रामोन्नतीची आयोजने करावी, शक्ती बुद्धीने राष्ट्रीयता भरावी. आपुल्या गावाची कीर्ती जावी, दिगंतरी तीर्था ऐसी. गावी अथवा गावाजवळी यात्रा मेळे असे ज्या काळी, तेथे सेवा असावी सगळी स्वयंसेवक होवोनी. तैसेची आपल्या गावाचे वैशिष्ट्य, ते जगापुढे मांडाया स्पष्ट. प्रदर्शन संमेलन यात्रादी इष्ट, सुरू करणे आपल्या गावी. सुंदर मार्ग सरळ निर्मळ, स्वच्छ आरोग्यदायी जळ. ग्रामरचनेतील आदर्श सकळ, वर्तावेत तेथे. शौचकूप मूत्र्या चहूबाजूंनी, नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी. जेणे देश चढे उच्च स्थानी, वैभवाच्या. नाना मनोरंजने चालवावी, परिव्यसने तमाशे येऊ न द्यावी. लोकास हळूहळू लावीत जावी, रुची राष्ट्रीयतेची. उद्योगांच्या सुंदर कला, वाद्य कलादी व्यवहार कला. माणुसकीच्या आचार कला, योजाव्या तेथे. माणसाने मार्गी कैसे चालावे, कैसे बसावे, कैसे बोलावे. आपले वर्तन कैसे ठेवावे, घरात आणि समुदायात. याचा सुंदर पाठ द्यावा, सर्वांचे ऐक्य शिकवावे गावा. यात्रा उत्सवे संचार व्हावा, नवतेजाचा सर्वांमाझी. अनिष्ट प्रथा बंद कराया, सेवके झिजवावी काया. यात्रा शुद्धीच्या नाना उपाया अवलंबावे. स्वामी दयानंद महाराज, तैसा त्यांचा आर्य समाज. त्यांनीही केले झटून काज, सुधारणेचे यात्रिकांच्या. गाडगे बाबा वैराग्य मूर्ती,
तैसीच सेवा मंडळ समिती यात्रा शुद्धीसाठी उत्तम रीती प्रयत्नशील सर्वदा त्या प्रकारे गावचे सज्जन मिळवून करावे यात्रा नियोजन यात्रा म्हणता यात्रा ही खुण पटावी लोका प्रचंड समुदाय जमवावा उत्तम सदुपदेश करावा संत नेत्यांनी लौकिक वाढवावा लोक जीवनाचा हजारो लोक जरी जमले तरी आरोग्य जराही नाही भंगले लोक सहजपणे आले गेले ऐसी व्हावी व्यवस्था गेले ऐकोणे कथा कीर्तन घेतले जीवनाचे सामान भेटले परस्परांशी आदरे पूर्ण देवान घेवान उत्तम याची असावी रूपरेषा कराव्या नाना समित्या ऐशा जनते माझी सुधारणा आपेसा घडोनी यावया नाना प्रदर्शने उपयुक्त नाना चढाओढीही त्यात तैसेची लोकशिक्षणाचे समस्त कार्यक्रम योजावे यात्राधिकांच्या निमित्ताने घ्यावी भिन्न पंथीयांचीही संमेलने संत विद्वानांची ठेवावी भाषणे निर्भेळ विचारांची न दुखविता कोणाचा भाव त्यांच्या सत्यत्वाचा करावा गौरव समारोप करावा लक्षुनी एकत्व मूळचे सत्य तेथे भिन्नपण विरोन जाय दांभिकतेचा न चले उपाय विचित्रपणे वेगळा राहे वाहोनी जाय प्रवाही तो हिरा आणि काचवटी कळो लागेल खरी खोटी जाहीरपणे विचार कसोटी लागता ऐसी कोण संत कोण असंत काय मिथ्या काय सत्य ते जाणोनी धरतील पंथ समन्वयाचा सर्वजन हत्ती दिसो लागला सगळा मग कोणीही एकांगी आंधळा भुलवू न शके वेगवेगळा भागची हत्ती म्हणून ज्या संत देवांच्या नावावरी पंथ वाढले परोपरी त्यांचे सत्य दर्शन घरोघरी पोहोचताची सर्व साधे जैसा गुरु गोविंद सिंहांनी ग्रंथ साहेब रचिला जनी भिन्न संतांची एकत्र वाणी झाली संघटनी पोषक महिपतींनी संत चरित्र मांडोनी सद्भावे एकत्र भाविक जनी ओविले सूत्र एकपणाचे जयापरी ज्ञानेश्वरादी संती केला पंढरपुरी गोपाल काला सर्व पंथांच्या संतांचा झेला गुंफेला ज्या भावे तैसे संतांचे संमेलन आणि सर्व संत स्मृती दिन पाळता गावी जन ऐक्य पूर्ण सहजची साध तसे सर्व नद्या सागरी मिळवून पावती महान तीर्थपन तैसे सर्व पंथ ऐक्य साधून करीती गाव तीर्थरूप कोणत्याही संतांचा करावा उत्सव परी चमत्कारांचा नको गौरव द्यावा कर्तव्य मार्गासी उठाव त्यांच्या जीवना स्मरोनी ऐसे कार्योत्सव चालता गावी तीच भूपंढरी समजावी जेथे नर नारी प्रसन्न बरवी दुःखी कोणी असेना ऐसे न करिता आपल्या गावी तीर्थे घडली जरी आघवी तरी मुक्ती न पावे जीवी तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत यात्रा मेळ्यांचा शुद्ध संकेत 24वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ